बिहारमध्ये अखेर भाजपची आता सत्ता स्थापन होणार आहे आणि भाजपचे सम्राट चौधरी हे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। भाजपच्या विधिमंडळ दलाच्या बैठकीमध्ये सम्राट चौधरी यांचं नाव एकमतानं निश्चित झालेलं आहे। मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता भाजपचे सम्राट चौधरी हे नवे मुख्यमंत्री होणार आहेत। बिहारचे ते पहिले भाजपचे मुख्यमंत्री असणार आहेत। त्यामुळे निश्चितच बिहारमधल्या या सगळ्या राजकीय घडामोडींकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। नितीश कुमार यांचं पर्व आता बिहारमधलं संपलेलं आहे आणि आता नवीन पर्व सुरू झालंय ते भाजपचं। तर सम्राट चौधरी भाजपचे आता नवे मुख्यमंत्री बिहारचे असणार आहेत आणि पहिल्यांदाच बिहारमध्ये भाजपला अशा प्रकारे मुख्यमंत्रीपदावर स्थान मिळालेलं आहे। उर्वशीकडून आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। आणखी सविस्तर तपशील उर्वशीकडून जाणून घेऊया। उर्वशी, हा सगळ्यात निश्चितच मोठा फेरबदल बिहारच्या सत्तेमध्ये पाहायला मिळेल। नितीश पर्व संपले आणि आता सम्राट चौधरी भाजपचे मुख्यमंत्री होणार आहेत। पहिल्यांदाच भाजपचे मुख्यमंत्री बिहारमध्ये विराजमान होणार आहेत। नक्कीच भाजपचा सम्राट म्हणजे सम्राट चौधरी हे पहिले आणि नवीन मुख्यमंत्री बिहारचे होणार आहेत। एक पूर्ण मोठा जो एक पर्व होता नितीश कुमार यांचा संपला आणि एक नवीन अध्याय सुरू झाला आहे, जेव्हा भाजप पहिल्यांदाच त्यांचा मुख्यमंत्री जेव्हा त्यांनी ठेवला आहे। 11 वाजता हे लोकभवनात पूर्ण कार्यक्रम होणार आहे, जिथे नुसतं सम्राट चौधरी मुख्यमंत्री म्हणूनच नव्हे तर बाकीचे 2 उपमुख्यमंत्री पण होणार आहेत आणि ते JDU मध्ये होणार आहे। एक म्हणजे विजय चौधरी आणि दुसरे जे आहेत दुसरे अजून एक उपमुख्यमंत्री होणार आहेत। अशा प्रकाराने 3 आज शपथविधी होणार आहे। पुढचं कॅबिनेट पुढे जे आहे बघितलं जाणार, पण सध्या जर आपण बघितलं तर 3 लोक हे शपथ घेणार आहेत। इतकंच नव्हे तर हा मोठा सोहळा आहे भाजपसाठी। हा खूप मोठा दिवस आहे आणि म्हणूनच राज्याचे वेगवेगळे मुख्यमंत्री सुद्धा यात उपस्थित असणार आहे। आपल्याला माहिती आहे की कशा प्रकाराने घडामोड झाली आहे। जेव्हा नितीश कुमार यांना राज्यसभेची तिकीट देण्यात आली आणि आता ते जेव्हा सेंटरमध्ये आले, आता ते जेव्हा संसदेत आले, त्यानंतर जे काल त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर सम्राट आणि एकंदरीतच अशा प्रकारे भाजपला सत्तेमध्ये जरी स्थान असलं तरी मुख्यमंत्री पदावर पहिल्यांदाच विराजमान होण्याची संधी मिळते आणि म्हणूनच देशाचं लक्ष आहे। त्यामुळे आता अर्थात कुठकुठल्या राज्याचे महत्त्वाचे मंत्री मुख्यमंत्री यामध्ये सहभागी होतात आजच्या शपथविधी सोहळ्याला हे बघणं गरजेचं असेल। उर्वशी, जरूर या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी चर्चा करूया। उर्वशी खुना आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।